नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, जेणेकरून सरसकट सर्व शेतकरी बांधवांचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तारीख सुद्धा घोषित केलेली आहे। तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की केव्हापासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांसाठी दुसरा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तार केला जाणार आहे। आणि शेतकरी बांधवांसाठी तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे। बघा, 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे। सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे की 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे। तर या गुढीपाडव्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 योजनांचे पैसे थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असाल किंवा नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला असेल किंवा कर्जमाफी घेतलेली असेल तर तुमच्यासाठी या 3 योजनांच्या माध्यमातून थेट खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये पाहिजे असेल त्या शेतकरी बांधवांकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा असायला पाहिजे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांची 30 मार्चच्या अगोदर कर्जमाफी होणार आहे। त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 30 मार्चच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होणार आहे आणि त्या शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये जो पीक विमा भरलेला आहे त्याचे हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे याच्यामध्ये पात्रता कोणकोणती घालण्यात आलेले आहे ती पात्रता सुद्धा लगेच बघून घ्या। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांकडून पात्रता सुद्धा घेतली जाणार आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांना या 3 योजनांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच आज सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून या 3 योजनांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले होते की आपली कर्जमाफी कधी होणार आहे, आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी जमा होणार आहे आणि पीक विमा कधी जमा होणार आहे। तर शासनाने स्पष्टपणे सांगितलेले आहे की गुढीपाडव्याच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पीक विम्याच्या माध्यमातून 15,000 रुपये आणि त्या शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे या कर्जमाफीला सोबतच नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याला आणि पीक विम्याला आजपासून सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि पीक विमा सुद्धा जमा होणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की आजपासून 3 योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये या 3 योजनांचे पैसे जमाच करा। परंतु या 3 योजनांच्या हप्त्यासाठी फक्त 5 पात्रता घातलेल्या नाहीत तर या पात्रतेसोबत कागदपत्रांची मागणी केलेली आहे। जे शेतकरी बांधव या 5 पात्रतेमध्ये बसणार आहेत, जे शेतकरी बांधव लवकरात लवकर जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये ही 2 कागदपत्रे जमा करणार आहेत त्या शेतकरी बांधवांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यामुळे अगोदर तुम्ही पात्रता बघा, त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे सांग
सांगणार आहे आणि त्यानंतर जिल्हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या 3 योजनांच्या माध्यमातून निधी सुद्धा मिळणार आहे। बघा 5 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव ओरिजिनल शेतकरी बांधव असलेच पाहिजे। बघा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। कालच नमो शेतकरी योजनेचा GR सुद्धा आलेला आहे। तर त्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की जे शेतकरी बांधव खरोखर शेतकरी आहेत म्हणजे त्यांच्याकडे सरसकट सर्व कागदपत्रे आहेत, त्यांचं नाव डिजिटल ऑनलाईन सातबाऱ्यामध्ये दाखवत आहे, त्या शेतकरी बांधवांना याचा लाभ घेता येणार आहे। कारण जो नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता होता तर त्यावेळेस भरपूर शेतकरी बांधव नकली बनावट कागदपत्रे देऊन पात्र ठरलेले होते। त्या शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही ओरिजिनल शेतकरी असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा जे शेतकरी बांधव ऑनलाईन पद्धतीने 7/12 दाखवतील, 7/12 काढतील त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारे असावे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार आहे। तुमचीच कर्जमाफी होणार आहे आणि तुमच्याच खात्यामध्ये हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल, तुमच्या गावामधील सरपंच असेल, यांच्या नावाने रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। कारण मागील वेळेस काय झालेलं होतं, यूपी मधील काही नागरिक होते, MP मधील काही नागरिक होते, तर त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन पीक विम्याचा अर्ज केलेला होता, नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला होता, त्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला होता। त्या दृष्टिकोनातून सरकारने पात्रता घातलेली आहे आणि त्या पात्रतेमध्ये दुसराच मुद्दा घातलेला आहे की नमो शेतकरी योजनेसाठी, पीक विम्यासाठी, सोबतच कर्जमाफीसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवच पात्र सुद्धा ठरणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे फक्त 2 हेक्टर जमीन असावी। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुमच्याकडे फक्त 2 हेक्टर जमीन असली पाहिजे। जर तुमच्याकडे 2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या 3 लाभांचा लाभ घेता येणार नाही। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, सरासरी तुमच्याकडे 5 एकर जमीन असावी किंवा 5 एकर जमिनीपेक्षा कमी जमीन असावी, तरच तुम्हाला या 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, याच्यामध्ये शिक्षक असेल, वकील असेल, तलाठी असेल, डॉक्टर असेल, तर तुम्हाला या 3 योजनांचा लाभ घेता येणार नाही। सोबतच पेन्शनधारक असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच एकंदरीत तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणताही सदस्य नसला पाहिजे, पेन्शनधारक सदस्य नसला पाहिजे, तरच तुम्हाला या 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच 5वी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी असावेत। म्हणजे तुमची नोंदणी PM किसान योजना या वेबसाईट वरती, या पोर्टल वरती झालेली असावी, तरच तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा 5 पात्रता सांगितलेले आहेत। जे शेतकरी बांधव या 5 पात्रतेमध्ये बसलेले असतील, पात्र ठरलेले असतील, त्या शेतकरी बांधवांना आज 3 लाभांचे अनुदान थेट खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सरासरी 5 पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। जे शेतकरी बांधव या 5 पात्रतेमध्ये बसणार आहेत, या 5 पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत, त्या शेतकरी बांधवांचे कर्जमाफी केली जाणार आहे। त्या शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये जो पीक विमा आहे तर तो पीक विमा दिला जाणार आहे आणि त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही जर पात्रतेमध्ये बसला असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसला नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल। कारण जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसणार आहे त्या शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या अगोदर या 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार नाहीत। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3 योजनांच्या माध्यमातून पैसे जमा करणे
शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये या 3 योजनांचे पैसे येणार नाहीत। फक्त आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर बघा 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे, तर या गुढीपाडव्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता, पीक विम्याचे 15,000 रुपये आणि 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु कर्जमाफीला कधीपासून सुरुवात होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे आणि त्या शेतकरी बांधवांना पीक विमा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचे आहे। तर बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा। बघा हा पालघर जिल्हा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे। या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून या पालघर जिल्ह्याला सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जे शेतकरी बांधव पालघर जिल्ह्यामधून असतील त्यांची कर्जमाफी सर्वात अगोदर करण्यात येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा जे शेतकरी बांधव पालघर जिल्ह्यामधून असतील, धुळे जिल्ह्यामधून असतील, चंद्रपूर जिल्ह्यामधून असतील आणि बीड जिल्ह्यामधून असतील त्या शेतकरी बांधवांना आज 3 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच 5वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। बघा प्रामुख्याने गडचिरोली जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच 3 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच 9वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। प्रामुख्याने या 12 जिल्ह्यांमध्ये आजच 3 योजनांच्या माध्यमातून पैसे येणार आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि 16वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। तर बघा ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा सातारा जिल्हा आहे, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा सांगली जिल्हा आहे, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा सोलापूर जिल्हा आहे आणि कोल्हापूर जिल्हा आहे त्या शेतकरी बांधवांना आज 3 योजनांच्या माध्यमातून पैसे देण्यात येणार आहे। सोबतच 17वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। बघा धाराशिव जिल्ह्याचं नाव अगोदर उस्मानाबाद होतं, काही कालांतराने याचं नाव धाराशिव सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव प्रामुख्याने या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे। त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या माध्यमातून 15,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2,000 रुपये जमा होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेला आहे, बघा तुम्ही जर कर्ज घेतलेला असेल तर तुम्ही या 20 बँकेमधून कर्ज घेतलेला असावा आणि तुमचं बँक खातं या प्रमुख 20 बँकेमध्येच असायला पाहिजे, तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। कारण या 20 बँकेमधील जे जे शेतकरी बांधव आहेत त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे आणि त्यांच्याच खात्यामध्ये पीक विमा सुद्धा जमा केला जाणार आहे। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात। तुम्हाला याच्या अगोदर 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। बघा या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे IDBI बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, 6वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 7वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 8वी बँक म्हणजे ICICI बँक, 9वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे येस बँक, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 12वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 13वी बँक म्हणजे युनियन बँक, 14वी बँक म्हणजे इंडस बँक, 15वी बँक म्हणजे IDBI बँक आणि 16वी बँक म्हणजे HDFC बँक। सोबतच कॅनरा बँक असेल, सिटी बँक असेल, ICICI बँक असेल, इंडस बँक असेल, J&B बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, सोबतच इंडियन ओव्हरसीज बँक असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, या प्रमुख 20 बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी नमोच्या हप्त्यासाठी या 20 बँकेमध्ये बँक खातं
खोललेलं आहे आणि पीक विम्यासाठी या 20 बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये सोबतच त्यांचीच कर्जमाफी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये होणार आहे आणि त्यांच्याच खात्यामध्ये पीक विमा 15000 रुपये जमा केला जाणार आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।